थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेजसने कसं तरी करून संपतरावांना बाहेर आणलेलं असतं. ते गाडीपर्यंत घेऊन आल्यानंतर त्यांना गाडीत बसवतात. तोपर्यंत नंदू इकडे मानसीला फोन करतो. तर मानसी सांगते की नंदू काका बाबा कुठे आहेत, आम्ही किती वेळ झालं त्यांची वाट पाहतोय. तेव्हा आता नंदू काका सांगतात की मानसीताई जर तिथे कोणी असेल तर थोडं बाजूला या. तेव्हा आता मानसी सांगते की नाही इथे कोणीच नाही आहे, बोला ना. तर नंदू काका आता खूप मोठी धक्क्याची बातमी मानसीला देतात. ते सांगतात की तू मथुरादास हॉस्पिटलला ये कारण मालकांना हार्ट अटॅक आलाय. तेव्हा मानसीला मोठा धक्का बसतो. तो तेजस आता हॉर्न वाजवतो आणि नंदू काकांना पटकन गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो. तेजस असल्यामुळे आता तिथे पटकन सगळी काही धावपळ करून तेजस वेळेवरतीच संपतरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर इकडे आता संपतला खूप वेळा फोन ट्राय करते परंतु फोन रिसीव करत नसल्याने ती खूप काळजीत असते. तेव्हा निधी तिला शांत बसवते. तर मानसी तिथे आल्यानंतर संपताची झालेली अवस्था पाहून मानसीला खूप वाईट वाटतं. मानसी देवाचा धावा करते आणि विचार करते की काल परवापर्यंत बाबाला काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं, परंतु नाही, मी कायम बाबांच्या सोबत आहे, माझ्या बाबांना काहीच नाही होणार. तर तिकडे आता तेजसने वेळेवरती संपतरावना हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. तर तिथे विनोद असतो. विनोद जेव्हा तेजसला पाहतो तर तेजसला पाहून त्याला मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की आता तेजसने कोणाची गाडी चोरली आहे, आता तेजस नक्की काय करतोय हे आपल्याला बघावं लागेल, आपल्याला दिलेली ड्युटी आहे, आपलं काम आहे. तर इकडे आता मानसी डोळे पुसते आणि संपदाकडे येते. ती सांगते की आई मला एक महत्त्वाचं काम आहे, मी जाते. तेव्हा आता संपदा सांगते की अगं बाबा येतील, तू अजून तयार झाली नाही आहेस का. परंतु मानसी तिला आता सांगते की नाही मला महत्त्वाचं काम आहे, मी येते. आणि संपदाला कसलीही भनक लागू न देता मानसी तडक निघते ती संपतकडे. संपदाची खूप चिडचिड व्हायला लागलेली असते. ती सांगते की आता ही मुलगी कुठे गेली आहे आणि हे आल्यानंतर आता काय आपण सांगणार आहोत, बाप तशी लेक, आणि हेही अजून फोन उचलत नाही आहेत. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये तेजसने वेळेवरती संपतला आणल्यानंतर त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन जात असताना अचानक संपदाचा फोन नंदूला गेलेला असतो. तेव्हा ते आता संपत सांगतो की नंदू फोन उचलू नकोस, घरच्यांना काहीच नाही कळलं पाहिजे. तेव्हा आता नंदू विचार करतो की मानसीताईंना मी कळवलं आहे, हे जर आता मालकांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल अजून. तेव्हा आता नंदू सांगतो की हो मालक. तर त्यानंतर आता तेजसने नक्की कोणाची मदत केली आहे हे पाहण्यासाठी विनोद त्याच्या मागावरतीच असतो. तर सिस्टर आता सांगते की सर तुम्ही काउंटरवर जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. त्यावरती तेजस हात जोडून सिस्टरला सांगतो की फॉर्मॅलिटीज काय मी नंतर कंप्लीट करू शकतो, परंतु आधी ट्रीटमेंटला सुरुवात करा. तर तिथे आता ती नर्स सांगते की सर ही प्रोसिजर आहे ना तुम्हाला कंप्लीट करावी लागेल. तर आता तेजस त्या नर्सला सांगतो की एक मिनिट तुम्ही जा डॉक्टरकडे आणि त्यांना सांगा की प्रभूंचं माणूस आला आहे, ते ट्रीटमेंटला सुरुवात करतील. काय आहे ना ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या आजोबांच्या हस्ते झालं आहे. त्यावरती आता ती नर्स सांगते की ठीक आहे डॉक्टरला मी सांगते, परंतु तुम्ही प्रोसिजर तरी कंप्लीट करा. तर इकडे आता काउंटरकडे येत असताना तेजसचं लक्ष अचानक विनोदकडे जातं आणि गायत्रीने विनोदला त्याच्या मागावरती पाठवलंय याची भनक तेजसला लागलेली असते. इकडे आता संपदा खूप काळजीमध्ये असते. ती विचार करते की रणजितची आई तिकडे वाट पाहत असेल. निधी आता संपदाला सांगते की अगं आई बाबा काहीतरी घेण्यासाठी गेले असतील ना. त्यावर ते आता संपदा सांगते त्याचीच भीती वाटते आहे. तुमचे बाबा तुमच्या पोरींच्या प्रेमामध्ये इतके आंधळे आहेत ना की तुमच्यासाठी अख्खं सोन्याचं दुकानही विकत घेतील आणि त्याचीच मला काळजी वाटते. तर त्यानंतर संपदा निधीला सांगते की ही लपवाछपी आहे ना त्यांना एक दिवस नक्कीच महागात पडणार आहे. जर आता उशीर झाला तर ते पाहुणे आपल्याला काय म्हणतील. तर इकडे जहागीरदारांच्या घरामध्ये सगळी लगबग सुरू झालेली असते. तर रजनी आता नोकरांना सांगते की ते धूळ किती आहे ती साफ करा पटकन. इतक्यात आता रजनीचं लक्ष खालती जातं तर पडलेलं नाणं सापडतं. त्यावरती गुरुजी रजनीला सांगतात की मॅडम आता पडलेलं नाणं सापडलं आहे म्हटल्यानंतर कार्यात विलंबच होणार. इतक्यात आता तिथे रणजित येतो. रजनी त्याला सांगते की सनस कुठपर्यंत आले आहेत. रणजित सांगतो की त्यांनी अजून काही कळवलं नाही परंतु येतील. रजनी त्याला सांगते की फोन कर आणि त्यांना सांग 2:30 वाजले आहेत, वेळेवरती या. तर इकडे मानसीला हॉस्पिटलमध्ये जायचं असतं. तेव्हा तिथे विनीत असतो जो की गायत्रीचा ड्रायव्हर असतो. तर गायत्रीला तो सांगतो की त्यांना घाई असेल मॅम. तेव्हा आता गायत्री सांगते की हो रेली, तू एक काम कर, गाडी याच वेगात घे आणि त्यांना साईड अजिबात घ्यायची नाही, वाजवू देत किती हॉर्न वाजवायचा आहे ते. मानसी कसं तरी करून आता विनीतच्या गाडीच्या पुढे जाते. विनीतचं लक्ष जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही तर मनू आहे. तेव्हा आता गायत्री चिडते आणि सांगते की कोण आहे इडियट. तर मनूची बाजू घेऊन विनीत सांगतो की मॅडम काय आहे ना मी त्यांना साईड दिली नाही,
त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना, त्यावरती आता गायत्री विनीतला शिक्षा करते. ती सांगते की हो, मग आता मला जो त्रास झाला आहे ना, त्याची शिक्षा तू भोगायची. तर इकडे वेळेवर आता मनू हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता तेजसच्या सांगण्यावरून रिसेप्शनच्या त्या मुलीने फोन करून डीन सरांना कळवलेलं असतं. तेव्हा ती सांगते की हा फॉर्म फिल करा आणि त्यानंतर 15,000 रुपये जमा करा. तेव्हा तेजसला मोठा धक्काच बसतो. तेजस आता विचार करतो की 15,000 कुठून आणायचे. तर तेजस त्यानंतर पेन मागतो. विनोद त्याच्यावरती लक्ष ठेवूनच असतो. तर तेजस आता इकडे फॉर्म भरत असताना विनोद विचार करतो की हा नक्की कोणाची मदत करतोय. आता गायत्री दिदींना सगळं काही कळलं पाहिजे. तर तिकडे आता गायत्री आलेली असते. तेव्हा छाया सांगते की दीदीच्या सासूबाई, दीदी येऊन 30 सेकंद झाले आहेत. आज तुमच्या चहाला खूप उशीर झाला आहे. तर त्यानंतर आता विनोदचा फोन आल्याचं गायत्री म्हणताच तिथे छाया सांगते की अच्छा, म्हणजे ते तेजसच्या मागे गेले आहेत ना, नक्कीच काहीतरी काम असेल. तेव्हा आता गायत्री चिडते आणि बावळत बस तिकडे म्हणते. तर त्यानंतर फोन उचलल्यानंतर इकडे विनोद गायत्रीला धक्क्याचीच बातमी देतो. तो सांगतो की आपल्या अपेक्षेपेक्षा हा तेजस खूप पुढे गेला आहे. त्यावरती गायत्री विचारते की नक्की काय केलंय त्याने. विनोद सांगतो की त्याने ना एका मोठ्या माणसाला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. मला तर वाटतं की तो माणूस खरंच खूप मोठी आसामी आहे आणि तेजस आता त्या माणसाच्या उपचाराचा खर्चही स्वतःच करतोय. गायत्रीला आता धक्का बसतो. गायत्री विचार करते की असा कोण माणूस आहे की ज्याच्या खिशात आता दमडी नसूनही तेजस त्या व्यक्तीची मदत करतोय. त्यावरती आता विनोद सांगतो की दीदी, मला माणसं ओळखता येतात. आता तेजसचा चेहरा पाहून मला ना एवढंच वाटतंय की हे काय प्रकरण आहे. त्यावरती गायत्री सांगते की बोल पटकन. तर तो आता वेगळाच अर्थ काढतो. तो सांगतो की दीदी तस्करी. विनोद सांगतो की आता तेजस ना आपले हप्तेही फेडतोय, हॉस्पिटलमध्ये लोकांचे उपचार काय करतोय. यावरून ना मला एकच वाटतंय की नक्कीच हा लोकांच्या किडण्या काढून विकत असणार आहे. त्यामुळे तर तुम्हाला वेळेवरती एवढे सारे पैसे देतोय. त्याच्या हाती नक्कीच मोठं घबाड लागलं आहे. त्यावरती आता गायत्री चिडते आणि थोबड बंद करायला सांगते. गायत्रीचा माज काही उतरलेलाच नसतो. ती म्हणते की या गायत्रीला हरवणं इतकंही सोपं नाहीये. मला फक्त हरलेले चेहरे बघायला आवडतात, असं म्हणून आता गायत्री फोन ठेवून देते. गायत्री डोक्याला हात लावून बसलेली असते. त्यावरती छाया सांगते की दीदी, आता जर तेजसने आपले सगळे पैसे फेडले तर आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल ना. त्यावरती आता गायत्री रागाने तिच्याकडे पाहते. हे लक्षात येताच छाया सांगते की मला शंका होती. तर इकडे आता तेजसने तो फॉर्म रिसेप्शनवरती दिलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की जो भरला आहे फॉर्म तो एकदा चेक करा. तर तोपर्यंत त्याने सुग्याला त्याच्या मित्राला फोन लावलेला असतो आणि त्याला सांगतो की बाबा, माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत, ते प्लीज पैसे घेऊन येणार आहे. इतके तर विनोद तोंड लपून जात असताना तो तेजसच्या नजरेस पडतो. तर आता तेजस त्याला सांगतो की बुदलू भाऊजी, ओ बुदलू भाऊजी, काय करताय, इकडे बघा. त्यावर ते आता विनोद सांगतो की विनोद म्हणायचा मला. तर तेजस आता त्याची चेष्टा करतो. तो सांगतो की तोंड लपवून जात आहे, परंतु खाऊन खाऊन वाढलेले हे पोट, हे शरीर कसं लपवून जाणार. तेजस त्याच्यावरती खूप हसत असतो. तर विनोद विचारतो की तू काय करतोयस इथे. त्यावरती तेजस उलट प्रश्न करतो की तुम्ही काय करता इथे. तर विनोद आता खोटं सांगतो. तो सांगतो की माझ्या मित्राच्या बायकोच्या भावाला इथे ॲडमिट केलं आहे ना, त्याच्या पोटात खूप दुखतंय. त्यावरती तेजस त्याला घाबरवतो. तो सांगतो की भाऊजी, असं खोटं बोललो ना की पोटात दुखतं. तुमच्याही दुखतंय का पोटात आ. त्यावरती विनोद सांगतो की तू माझी चेष्टा करू नकोस, पण तू इथे काय करतोय ते सांग. तेजस सांगतो की भाऊजी, खूप मोठी स्टोरी आहे हो. त्यावरती विनोद सांगतो की थोडक्यात सांग. तर तेजस हसतो आणि म्हणतो रिपोर्टिंग, तुमच्या गायत्री ताईंना रिपोर्टिंग करायचं असेल ना, हो ना. तर त्यानंतर आता तेजस खोटी स्टोरी रचतो. तो विनोदला घोळात घेतो. तो सांगतो की काय आहे ना, मी गाडीवरून जात असताना ना माझ्या पाठीमागून एक जोरात हॉर्न वाजत होता आणि ते माझ्या बाजूला आले. मला वाटलं मला किडनॅप करतात की काय. त्यावरती चकित होऊन विनोद विचारतो तुला आणि किडनॅप. तर तेजसवरती खूप हसतो. तर तेजस सांगतो की मी सुद्धा असाच हसलो होतो. काय आहे ना, अचानक ती गाडी धडकली काचकन आणि तेव्हा मी पटकन उतरलो, बघितलं तर तो माणूस बेशुद्ध पडला होता. असा गाडीत घुसलो, त्याला पटकन बाहेर काढला आणि गाडी घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलला आलो. तर विनोद विचारतो की त्याला नक्की काय झालंय ते तरी सांग. त्यावरती तेजस सांगतो अटॅक. विनोद म्हणतो कुणी केला. तर तेजस सांगतो आला. तर विनोद आता चकित होण्याचं नाटक करतो. तो म्हणतो अरे बापरे, ही स्टोरी खरी आहे का. त्यावरती तेजस सांगतो हां खरी आहे. एक तर मी खूप घाबरलो आहे, इथे या सगळ्यामध्ये फसलो आहे. तुम्हाला माहिती आहे का भाऊजी, आता ना हा
मी जेव्हा रिसेप्शनवरती आलो ना, त्या माणसाला भला माणूस वाटला म्हणून मदत करायला गेलो आणि मीच अडकलो. काय झालं माहिती का, आता त्यांना वाटतंय की हा घातपाताचा प्रकार आहे आणि आता त्यांनी पोलिसांना बोलावलं आहे. तेजसला आता चांगलंच माहिती असतं की कुठे पिन टोचवल्यानंतर विनोदला बरोबर आपण अडकवू शकतो. तेव्हा आता विनोद घाबरतो आणि सांगतो की त्यांची काळजी घ्या, पोलीस येत आहेत का, मी निघतो. तेव्हा आता तेजस थांबतो आणि त्याचा हात पकडून म्हणतो की अहो भाऊजी, चला ना, 25,000 रुपये भरायचे आहेत, चला भरून टाका की. तेव्हा आता विनोद सांगतो, अरे 15,000 बोलली रे ती. त्यावरती तेजस सांगतो, हेही ऐकलं, चला चला 25,000 भरायचे आहेत, माझी मदत करा. तेव्हा विनोद सांगतो की नाही नाही, मला नाही जमणार, माझ्याकडे कुठून पैसे आले. तेजस आता हात दाखवतो आणि म्हणतो, हे काय, हातात किती अंगठ्या आहेत, चला विकून टाकूया आणि तिथे पैसे भरूयात. त्यावरती विनोद सांगते, अरे एवढेच आहेत माझ्याकडे पैसेच नाही आहेत. तर तेजस सांगतो की हॉस्पिटलमध्ये ना त्यांच्याकडे एक योजना आहे, किडनी तिथे गहाण ठेवली ना की ते पैसे देतात. तेव्हा आता तुमची किडनी ठेवूयात. तेव्हा आता विनोद म्हणतो की काय डोक्यावर पडलास की काय, अरे माझी किडनी, नाही नाही बाबा, मी नाही देणार. त्यावरती आता तो खूप घाबरलेला असतो. तर तेजसने त्याची चांगलीच बंबेरी उडवलेली असते. तेजस सांगतो की अहो तुमची माझी किडनी ठेवता नाही ना येणार, तुमचं वजन जास्त आहे, तुमची किडनी मोठी असेल, चला ना गहाण ठेवूया. त्यावरती आता खिशातून 200ची नोट काढत तो दाखवतो की हे बघ तेजस, माझ्याकडे ना एवढेच 200 रुपये राहिले आहेत. तर तेजस हिचकावून घेतो आणि सांगतो की आता राहू द्या. तर त्यानंतर आता विनोद सांगतो की अरे तेजस, मला रिक्षाने जायला तरी पैसे दे. त्यावरती तेजस सांगतो की अरे काय माणूस आहात राव तुम्ही, इथे एक माणूस आता मृत्यूशी झुंजतोय आणि तुम्हाला तुमच्या सुट्ट्या पैशाची पडली आहे. एक काम करूया, आता पोलीस येतील, त्यानंतर त्यांच्याकडून सुट्टे घेतो आणि ते तुम्हाला देतो. त्यावर विनोद इतका घाबरतो पोलिसांच्या नावाला की विनोद तिथून आता पळ काढतो. तो सांगतो की मी चालत जातो. तर त्यावेळेस अजून परत चेष्टा करत तेजस सांगतो की ठीक आहे, तुमचं वजन पण तेवढंच कमी होईल, जा जा. इतक्यात आता सुग्याचा तेजसला फोन आलेला असतो. तर आता तेजसला फोन उचलल्यानंतर तो सांगतो की हे बघ तेजस, तू ना स्वतः पैसे न भरता ते पैसे मला भरायला लावतोयस. तू तर त्या संपतरावांना लुबाडणार होतास ना, आता त्याच्या हॉस्पिटलचा खर्च तूच करतोयस. त्याच्यामुळे ना माझं काही नुकसान नाही झालं पाहिजे. त्यावरती तेजस सांगतो की अरे सुग्या, देतो ना बाबा तुझे पैसे, त्या संपतरावाकडून ना व्याजासकट पैसे वसूल करतो की नाही ते बघच तू. इतक्यात मनू त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिच्या आणि तेजसची धडक होते. तेव्हा आता मनू त्याला सॉरी सॉरी बोलते आणि तेथून डायरेक्ट संपतकडे पळते. तर इकडे आल्यानंतर आता संपतला पाहून मनूला खूप वाईट वाटतं. ती खूप घळाघळा रडत असते. त्यावरती नंदू सांगतो की बिटाचा धंदा वाढावा म्हणून बाप्पा शेठकडून मालकाने कर्ज घेतलं होतं आणि त्यात तुझं लग्न ठरलं. हे सगळं काही कसं निस्तारायचं याचं मालकाला खूप टेन्शन आलं होतं. नंदू आता तिथे खूप मोठा बॉम्ब फोडत मानसीला सांगतो की मानसीताई, आता मालकाची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण मालकांना आलेला हा दुसरा अटॅक आहे. त्यावरती मानसी घाबरते. नंदूला विचारते की नंदू काका, परंतु तुम्ही मला आजपर्यंत का नाही सांगितलं. तेव्हा नंदू माफी मागतो आणि सांगतो की मालकांनीच आम्हाला सांगू नको म्हणून सांगितलं होतं. तर त्यानंतर मानसी खूप रडत असते. तर नंदू आता मानसीच्याच शेजारी येतो आणि तिला सांगतो की मानसीताई, आज मालकावरती आपल्याला वेळेवरती उपचार झाला ना, म्हणून मालकांचा धोका टळला. त्यावरती मानसी हात जोडते आणि सांगते की थँक्यू नंदू काका. त्यावरती आता घडलेला सगळा प्रकार नंदू सांगतो. तो म्हणतो की नाही नाही, मालकांचा देव त्या देव माणसामुळे वाचला आहे. जर त्यांनी वेळेवरती मालकांना इथे आणलं नसतं ना, तर काहीतरी विपरीत घडलं असतं. तर मानसी धक्क्यानेच विचारते की तू माणूस कोण आहे. तर इकडे तोपर्यंत आता सुग्याला बनवून संपतरावांच्या उपचारासाठी तेजसने पैशांची व्यवस्था केलेली असते. तर तिथे आता सुग्या सांगतो की गेले माझे 15,000 गेले, हे सगळं काही ना तुझ्यामुळे होतंय तेजस. त्यावरती तेजस सांगतो की गप्रे, आता तू तोट्यात आहेत, परंतु थोड्याच दिवसांनी फायद्यात जाणार आहे. त्या संपतरावाकडून ना व्याजासकट पैसा वसूल करतो. तेव्हा आता सुग्या सांगतो की गायत्री वहिनीना बरोबरच बोलते, तू ना त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर आणि ती वकिलाने आणलेली नोकरी कर. तेजस आता तिथे सांगतो की तो संपतराव आहे ना, तो माझ्या आयुष्यात देवासारखा धावून आलाय रे. त्याच्याकडून ना 2 लाख रुपये घेतो, काढतो आणि गायत्री वहिनीच्या तोंडावर फेकतो. इतक्यात पाठीमागून मानसी आलेली असते. तर मानसी आता हात जोडते आणि तेजसला सांगते की थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचला आहे, खरंच थँक्यू. तेव्हा आता तेजस विचारतो की 1 मिनिट, तुम्ही कोण आहात. त्यावरती आता मानसी सांगते, ओ सॉरी, माझं नाव मानसी संपतराव सनस, संपतराव सनसांची मी मोठी मुलगी. त्यावरती तेजस हसतो आणि सुग्याला ओळख करून देत म्हणतो की त्या मुंबईमध्ये कॉलेजमध्ये पहिले आलेल्या त्या. तर मानसी आता विचारते की हे सगळं काही माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी. त्यावेळेस आता तेजस सुयोगकडे बोट करतो आणि सांगतो की याने सांगितलं. तेव्हा आता मानसीला
तेजस सांगतो की नाही म्हणजे तुमच्या वडिलांनी सांगितलं, तुमचं ते खूप कौतुक करत होते. तर त्यानंतर आता मानसी सांगते की नंदू काकांनी मला सांगितलं की हॉस्पिटलचं बिल पण तुम्हीच भरलं आहे, प्रोसिजर सगळी तुम्हीच केली आहेत, त्याचे पैसे किती झालेत? त्यावर ते आता सुयोग सांगतो की 15,000 रुपये. मानसी पटकन आता पैसे काढते आणि त्याला द्यायला लागते. तर तेजस सांगतो की नको, आता तुमच्याकडून मी पैसे घेणार आहेत का? त्यावर ते सुयोग सांगतो अरे घे रे. तिथे आता तेजस एक वाक्य असं बोलतो की मानसीचं तो मन जिंकतो. तो सांगतो की एखाद्या माणसाचा जीव वाचवला म्हणून काय आपण त्याची किंमत घ्यायची का? मानसी आता पैसे मोजायचे थांबवते आणि तेजसला सांगते की सॉरी, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही केलेल्या मदतीची मी पैशाने किंमत मोजते आहे? तसं असेल तर मला माफ करा. मानसी पैसे ठेवून टाकते. त्यावर ते आता सुयोग मोठमोठ्याने हसत असतो. तर तेजस त्याला गप्प करतो. तेजसचं लक्ष मानसीच्या पर्सकडेच असतं. तेव्हा आता मानसी त्यांचे परत एकदा आभार मानते आणि तिथून जाते. तर आता सुयोग सांगतो की गेली गेली रे माझी माणुसकी, माझे पैसे घेऊन गेली. इतके मानसी परत फिरते. तेव्हा तेजस सांगतो की आली आली थांब, परत आली, आपण मागून घेऊयात पैसे. तर मानसी तेजसला विचारते की मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या बाबांना कसं ओळखता? मानसी तेजसला आता एकावर एक प्रश्न विचारतच चाललेले असते. ती विचारते की तुम्ही कुठे भेटला होतात माझ्या बाबांना? तेजसला सगळा प्रसंग आठवतो. तर त्यानंतर ती सांगते की मी तुमचा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय, तुम्ही नक्की काय काम करता? तर तेजसला आता तो संपतची कशी फसवणूक करतोय हे लक्षात येतं आणि तेजस आता नक्कीच खायला लागतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता संपत शुद्धीवर आल्यानंतर मानसी त्याला काचेतून पाहत असते. तर तो नंदूला सांगत असतो की आज माझ्या आजाराच्या पायी माझ्या मनुताईचं लग्न खोळंबलं, परंतु माझा हट्ट आहे की माझ्या मनुताईचं लग्न मी खानदानीच घरात लावणार. तर तिकडे आता रजनीने मानसीला फोन केलेला असतो. तर विचारते की कुठपर्यंत आला तुम्ही? तेव्हा मानसी सांगते की तेच सांगण्यासाठी फोन केला आहे. रजनी तिला सांगते की आता तुम्ही नाही, आम्हीच येऊ तुमच्याकडे. तर त्यानंतर आता घरी गेल्यानंतर मानसीवरती संपदा खूप चिडचिड करते. ती सांगते की या माणूसाला ना वेळेचं काही गांभीर्यच नाही आहे. तिथे आता मानसी तिला मोठी बातमी सांगते की बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना अटॅक आला होता. तेव्हा संपदाला खूप मोठा धक्का बसतो. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला